होण्याची शक्यता आहे का? आणि त्यासोबतच आणखी कोण-कोण सेलिब्रिटी, कोण-कोण मान्यवर या सगळ्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत? आपण पाहतोय की माधवी मुंबई पोलिसांकडनं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहिली जाते. पद्मविभूषण त्या होत्या. महाराष्ट्र भूषणाचा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला होता आणि त्याच शासकीय इतमामात त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडनं देखील मुंबई पोलिसांचं पथक हे देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर ती राज्यपाल हे थोड्याच वेळात या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी येणार आहेत. याचबरोबर ती राज्यातील जे कॅबिनेट मंत्री आहेत, आमदार आहेत, ज्यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते, हे देखील या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर ती बॉलिवूड कलाकार आणि संगीतकार A.R. रहमान हे सकाळीच या ठिकाणी येऊन अंतिम दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. याशिवाय इतर संगीतकार हे देखील यांना देखील इथेच अंतिम दर्शनासाठी सर्वांना सूचित केलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने एक शोकाकुल वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भोसले कुटुंबीय आहेत आणि त्यांना अश्रू अनावर होत आहेत. त्यांनाही आपण पाहतोय की ती अत्यंत त्यांच्या कायम प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सोबत असायची. त्यांना देखील या ठिकाणी त्यांच्या देखील बांध फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मुंबई पोलिसांकडनं आता मतात त्यांना श्रद्धांजली ही वाहिली जाते आहे आणि 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांचं जे पार्थिव आहे या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यामुळे या वेळा सर्वसामान्यांपासून त्यांचा जो चाहता वर्ग होता, त्याचबरोबर राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, संगीतकार हे या ठिकाणी येऊन त्यांना त्यांचं अंतिम दर्शन करतील. तर मुंबई पोलीस आता आशाताईंना मानवंदना देत आहेत. तर एका बाजूला आपण हे दृश्य पाहतोय. आशाताईंचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर आशाताईंच्या अनेक आठवणी आहेत. प्रत्येकाच्या मनात त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी कायमच रुंजी घालत असतात आणि याच आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्येष्ठ गायिका आणि संगीत अभ्यासिका मृदुला धाडे सध्या आपल्यासोबत आहेत. मृदुलाजी, अत्यंत शोकाकुल असा हा सगळा क्षण आहे, भावनिक असा क्षण आहे. मात्र आशाताई जरी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी कायम त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या या सुरातून आपल्यासोबत राहणार आहेत. तुम्ही संगीताच्या अभ्यासकही आहात. तुम्ही आशाताईंच्या असंख्य गाण्यांचा अभ्यास केलेला आहे. तर आशाताईंचं असं काय वैशिष्ट्य आहे की इतर अनेक गायिकांपेक्षा त्या वेगळ्या ठरतात कायमच? खरं तर आज इतका हा दुःखाचा प्रसंग आहे की भावना व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. फार मोठं प्रचंड नुकसान आहे हे, कारण आशा भोसलेंसारखी गायिका पुन्हा होणं नाही. आणि मृदुलाजी, मी तुम्हाला अगदी थोडंसं संपवते, कारण आशाताईंना मानवंदना देते.
पोलिसांकडून आशाताईंना मानवंदना देण्यात आलेली आहे. शासकीय इतमामात आज त्यांचे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आपण पुन्हा एकदा मृदुलाजींकडे जाऊयात. मृदुलाजी, तुम्ही सांगत होता की कशा रीतीने आशाताईंच्या जाण्यानं संगीत सृष्टीचं कधी भरून न निघणारं नुकसान झालंय. खरोखरच आशा भोसले यांच्यासारखी गायिका पुन्हा होणं नाही, याचं कारण असतं की एकतर अद्वितीय त्यांचा आवाज होता. त्या आवाजाला एक विलक्षण